आयुष्यमान संजयजी थूल, असिस्टंट कमिशनर GST नागपूर, तसेच त्यांच्या मिसेस सौ संगीता संजय थूल यांना मी विचार मंचावर उपस्थित राहण्याची विनंती करते की त्यांनी विचार मंचावर यावं। या भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करून आम्हाला संविधान रूपी राष्ट्रग्रंथ देणारे बुद्धी सम्राट, महामानव, परमपूज्य, बोधिसत्व, जेवढे विशेषण वापरावं तेवढं कमी पडेल असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम बहुजनवादी महामानवांना लोककल्याणासाठी, लोकहितासाठी ज्यांनी प्रयत्न केले असेल त्या सर्वांना मी प्रथमतः अभिवादन करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते। बहुउद्देशीय पंचशील मंडळ वरोळा जिल्हा चंद्रपूर द्वारा आयोजित बुद्ध धम्म अभिवृद्धी संमेलन द्वितीय प्रबोधन सत्र दुपारी 2:30 सुरू झाले। सौ संगीता संजयजी थूल यांनी शिक्षणाला किती महत्त्व आहे व शिक्षणासाठी वयाची कुठलीही अट नसते तर इच्छाशक्तीची गरज असते असे सांगितले। बुद्ध धम्म अभिवृद्धी संमेलनाच्या द्वितीय प्रबोधन सत्रामध्ये आयुष्यमान संजयजी थूल, असिस्टंट कमिशनर GST नागपूर यांनी भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना चालना दिली। तुम्ही करू शकता, कोणतीच गोष्ट असंभव नाही, नथिंग इज इम्पॉसिबल ही विचारधारा त्यांनी आम्हाला दिली। विचारधारेमुळे आमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स येतो आणि तिथूनच आपल्याला विचारांची क्रांती होते, त्याच्यामुळे त्यांचा विकास होतो। या तऱ्हेच्या अनुभवी गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या। त्यांनी जेव्हा बामसेफ जॉईन केलं, त्यांच्या शहरामध्ये जेव्हा कॅडर कॅम्प झाले, त्या कॅडर कॅम्पला ते अटेंड राहिले आणि त्यांनी त्या कॅडर कॅम्प मध्ये 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये जे विचारधारा अवगत केली, त्या विचारधारेमुळे त्यांची एवढी प्रगती झाली। असिस्टंट कमिशनर पर्यंतचा प्रवास कसा केला हे त्यामुळे पॉसिबल झालं असं सांगितले। मध्ये ही संस्कृती आपल्याला खरंच खूप चांगलं शिकवून गेली आणि ही संस्कृती जर आपण जतन केली तर आमच्या मुलाबाळांना हे कळेल आणि आपण ज्या पद्धतीने जात आहोत, ज्या पद्धतीने आपण क्लासेस घेत आहोत, ज्या कुटुंब म्हणजे क्लासेसच आहे, इथे प्रबोधनात्मक मार्गदर्शनासाठी एवढ्या मेहनतीने हा कार्यक्रम लावलेला आहे, हे क्लासेसचाच प्रकार आहे आणि इथे चांगलं जे शिकवणुकीचे वर्ग होतात त्याच्यानुसार एक आपलं चांगली जळणघळण होत असते आणि खूप म्हणजे यांचं खूप धन्यवाद मानावं वाटतं। मी पहिल्यांदा कार्यक्रम पाहायला आली की खूप सुंदर अरेंजमेंट आणि खूप म्हणजे महत्त्वपूर्ण कार्य आहे आणि म्हणून आमच्या संस्कृतीमध्ये सांगतात की आमच्या घरी आलेला पाहुणा तो कुठल्याही क्षेत्रात असो, कुठेही असो, त्यांचा मान सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून दीप प्रज्वलनानंतरचा आमचा प्रत्येक कार्यक्रम आपला टप्पा असतो स्वागत समारंभ। जस्टच मी स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। और मैं आज पहली बार ही आई हूँ और इतना बड़े स्टेज पर पहली बार खड़ी हूँ तो मुझे भाषण देने का तो ज़्यादा एक्सपीरियंस भी नहीं है और आदत भी नहीं है, तो मैं ये पहली बार ही आप सबको संबोधित कर रही हूँ। वैसे देखा जाए तो मैं साधारण एक गृहिणी हूँ और पिछले 45 साल से मैं एज ए गृहिणी मतलब वर्क करती थी। बोले कि तुम भी पढ़ो, तुमको पढ़ने का है तो फिर मैंने अपना जर्नी चालू किया। तो जर्नी करते करते आज अपनी उम्र के 52 साल तक मैं अब LLM कर चुकी हूँ और अपने एक इंडिपेंडेंट एडवोकेट प्रैक्टिस कर रही हूँ। तो ये सब अपने ही विचारधारा का ही कारण है। ये सब अपना विचारधारा जो अपने को मिली है, अपने पूर्व पुरुष जो है बाबा साहब है और भगवान बुद्ध जी ने जो हमको इतना अच्छा ज्ञान दिए हैं, बुद्ध धम्म अपने को मिला है, ये उसी विचारधारा का एक एग्जाम्पल है। ये बहुत ही मतलब अपना जो बुद्ध धम्म है ये बहुत ही विवेकशील है और इससे अपने को अपने विचारों को बहुत एक अलग धारा मिली है। ये विचार सभी अपने देखी जाए तो किसी और धर्म में नहीं दिखती है।
देखो, आप हिंदू धर्म की भी महिलाएं देखिए, वो इतना करने के बाद भी अपने धर्म कांड में लगी रहती है। और जितना अपने समाज में जो बुद्ध धर्म का पालन किया है जो भी लेडीज ने, उनकी विचारधारा देखिए, जो बाबा साहब को फॉलो करते हैं उनकी विचारधारा देखिए, और एक दूसरे धर्म के लेडीज का आप देखेंगे तो विचारधारा में बहुत अंतर दिखता है। तो वो सब ये सब अपने धर्म के कारण है। अपना धर्म इतना विवेकशील है और इतना आजादी देता है, सबको अपना विचार करने की आजादी देता है और अपना विचार रखने की आजादी देता है। अपने विचारों के साथ आपको उसको चालना देता है, विचारों को आपके, कि आप किस तरह से सोचना चाहिए। सोच ही बदल देता है। ये धर्म ऐसा है कि हमारी सोच बदल देता है। और इसको फॉलो करने वाले, जैसे हमारे बाबा साहब ने हमको इस धर्म में लाए हैं, हमको 1956 में धर्म परिवर्तन करके हमें बौद्ध धर्म का पालन करने के लिए बताया गया है। तो ये बहुत ही अच्छा, मतलब हमारे समाज के लिए एक बाबा साहब ने जो लिया हुआ कदम है, ये बहुत ही बढ़िया है कि इस बाबासाहेब आंबेडकर समस्त महापुरुष बहुजन विचारधारा समानता पर का काम करने वाले, जिन्होंने समानता मानवता का आंदोलन चलाया, उनको नमन करता हूँ। मंच पर उपस्थित पूज्य धम्मसारथी भंते, राहुल भंते, संगीता मॅडम आणि ताई संचालिका और समस्त भाइयों और बहनों, मुझे यहाँ जो कार्यक्रम है वरोरा में, यहाँ आके बहुत प्रसन्नता महसूस हो रही है कि जो वरोरा के जो बहुउद्देशीय पंचशील मंडल है, इन्होंने जो पिछले 25 सालों से यह बुद्ध भूमि को डेवलप करने में लगी हुई है, और यहाँ अकेले नहीं लगी हुई है, इनके साथ बहुत सारे और भी संगठन हैं। जैसे जो संगठन है, यहाँ सब मिलकर जो बाबा साहब की विचारधारा है और भगवान बुद्ध की जो विचारधारा है, उसको पूरे क्षेत्र में प्रचारित करने में लगी हुई है। तो मैं इन सभी संगठनों का अभिनंदन करता हूँ कि वह मिलजुल के काम कर रहे हैं। आज कुछ लोगों को मिलकर काम करना मुश्किल है। आज आप देखेंगे कि कुछ संगठन है, वो साथ में एक दूसरे के साथ बैठने के लिए तैयार नहीं है, एक दूसरे के साथ बात करने के लिए तैयार नहीं है। आजकल तो ऐसा हो गया कि परिवार में आपस में बातें नहीं होती है। परिवार में लोग मोबाइल लेके बैठे हुए, लेकिन एक घर में एक दूसरे से बात नहीं करते हैं। तो ऐसे समय में इतने सारे संगठनों को सहभागी करके यहाँ कार्यक्रम जो आयोजित किया है, यहाँ बहुत ही प्रशंसनीय काम है कि इतने सारे लोगों, संगठनों को एक साथ लाके एक साथ ये कार्यक्रम किया जा रहा है। और यहाँ बताता है कि हमारा संघ का क्या ये है, यानी संघ का क्या महत्व है, संगठन का क्या महत्व है। अगर हम लोग एक होते या एक संगठन होता तो इतना बड़ा कार्यक्रम आयोजित नहीं कर सकता। लेकिन इतने सारे जो छोटे छोटे जो संगठन है जो इस काम में लगे हुए हैं, उनको एक मंच के नीचे लाके यहाँ जो काम किए, तो ऐसा ही हम जब ये वरोरा में हो सकते हैं तो इसको थोड़ा और बड़े लेवल पे भी हो सकते हैं। ऐसा ही विदर्भ में हो सकते हैं हम लोग, ऐसा ही महाराष्ट्र लेवल में कर सकते हैं, ऐसा ही देश लेवल में भी कर सकते हैं। तो मैं सोचता हूँ कि ये जो वरोरा के जो ये बहुउद्देशीय पंचशील मंडल है, इससे बाकी सब संगठनों को प्रेरणा लेना चाहिए कि भाई इन लोग इतने सारे लोग मिलकर कैसा काम कर रहे हैं साथ में, और यहाँ आके देखना चाहिए कि इन लोग इतने सारे लोग मिलकर साथ एक जुट से काम कर रहे हैं और इतना बढ़िया तरीके से ऑर्गेनाइजेशन कर रहे हैं। साथियों, जहाँ तक मेरा जो ताल्लुक है, तो मैं जीएसटी डिपार्टमेंट में हूँ, असिस्टेंट कमिश्नर करके। तो अगर शुरुआत देखेंगे तो ऐसा नहीं था। शुरुआत मेरा गोंदिया में हुआ, एक नगर परिषद स्कूल में पढ़ा। नगर परिषद स्कूल में जब मैं पढ़ता था तो मेरा कोई थॉट प्रोसेस था ही नहीं। मैं 10th क्लास पास हुआ तो मुझे 42% मार्क मिले, 42% मार्क मिले। तो मेरे पिताजी के एक मित्र थे रेलवे में, आईटीआई में, तो उसके माध्यम से हमारे यहाँ बहुजन नायक करके पेपर आने लगा। और धीरे धीरे मेरे पिताजी थे वो भी बामसेब का काम करने लगे। और फिर हमारे यहाँ एक कैडर कैंप रखा गया गोंदिया में। तो नागपुर के कुछ साथी लोग आए थे, उन्होंने कैडर कैंप बताया। और तब मैं छोटा ही था, यानी 11th क्लास में था। तो
तो तब हमने कैटर कैंप अटेंड किया है 2 दिन का कैटर कैंप था, जिसमें पूरा इतिहास बताया जाता था और हमारा मूवमेंट में कहाँ कहाँ फेल्योर हुआ और आगे हमको कैसा क्या हमारा लाइन ऑफ एक्शन होगा, इसके बारे में समझाया जाता था। तो उधर जब कैटर कैंप मैंने अटेंड किया, तो जब 11th क्लास में जब कैटर कैंप अटेंड किया और वो जो विचार मुझे मिले बाबा साहब के और भगवान बुद्ध के, तो उसमें सबसे बड़ा विचार क्या था कि उन्होंने जो सोच दिया कि आप कर सकते हो, नथिंग इज इम्पॉसिबल, कोई भी चीज असंभव नहीं है, आप कर सकते हो, इट इज पॉसिबल। तो बाबा साहब का और भगवान बुद्ध का सबसे बड़ा जो सोच क्या है कि वो आप में एक कॉन्फिडेंस देता है कि नथिंग इज इम्पॉसिबल, आप ये काम कर सकते हो। तो वो विचारधारा अटेंड करने के बाद, कैटर कैंप अटेंड करने के बाद मेरे जीवन में जो चेंज आया है, मैं फिर उसके बाद DS4 में काम करने लगा। DS4 का भी काम चल रहा था वहां पर, दलित शोषित समाज संघर्ष समिति, क्योंकि हम लोग स्टूडेंट थे। तो उसके बाद एजुकेशन में भी काम भी कर रहे थे हम लोग, सामाजिक इसमें बामसेप और DS4 के माध्यम से, और साथ ही साथ हम लोग पढ़ाई में भी हमारा ग्राफ बढ़ रहा था। वो बामसेप का DS4 का काम करने से, सामाजिक काम करने से मेरा पढ़ाई का ग्राफ उनको नहीं दिया होता, तो आज हम ये जो विकास देख रहे हैं और ये जो सब क्लासिफिकेशन की बात देख रहे हैं, तो ये सब क्लासिफिकेशन की बात जो है यहाँ नहीं होती। आज अगर जो महार कम्युनिटी जिन्होंने बाबा साहब का विचारधारा को माना या भगवान बुद्ध का विचारधारा को माना, तो वह इस वजह से आगे नहीं बढ़ गए, रिजर्वेशन मिला। रिजर्वेशन तो महार कम्युनिटी के साथ साथ और बहुत सारी जातियों को मिला, मातंग को भी मिला, चमार को भी मिला, मेहतर को भी मिला, लेकिन ये महार कम्युनिटी ही आगे बढ़ी। अगर आप स्टार्टिंग लाइन देखेंगे तो जिस समय स्टार्टिंग लाइन में 1956 के आसपास जब रिजर्वेशन मिला, उस समय जहां मातंग थे उसी के आसपास महार भी थे, उसी के आसपास बाकी सब जातियां थी, बल्कि महार कम्युनिटी उससे भी ज्यादा पीछे थी। लेकिन महार कम्युनिटी में अगर बदलाव आया है, परिवर्तन आया है, तो वहां सिर्फ आरक्षण एकमात्र कारण नहीं है। उसके लिए जो कारण है वह बाबा साहब आम्बेडकर ने जो बौद्ध धर्म का दीक्षा दी, यह एक कारण है कि बाबा साहब ने हमको बौद्ध धर्म का दीक्षा दी, बाबा साहब ने हमको बौद्ध धर्म का विचार दिया। उस विचार से हमारे जो लोगों ने आत्मसम्मान से जीने की ललक पैदा हुई। उन्होंने अपने लिए कपड़े अच्छे नहीं खरीदे, उन्होंने अपने घर में विलासिता की चीजें नहीं खरीदे, लेकिन उन्होंने किताबें खरीदी। दीक्षा भूमि में जब लोग आते थे जिनको पढ़ना भी नहीं आता था, वह किताबें खरीद के ले जाते थे और बच्चों को देते थे कि पढ़ो, बाबा साहब ने बताया कि पढ़ो करके। तो यहाँ सोच में जो बदलाव आया, सोच में बदलाव आने की वजह से जिस जातियों ने बाबा साहब को माना, आज अगर आप देखेंगे उत्तर प्रदेश में जाटव समाज है, वह बहुत आगे बढ़ा है। तो उसके पीछे कारण ही है कि उन्होंने बाबा साहब का विचारधारा को माना, उन्होंने भगवान बुद्ध का विचारधारा को माना, इसलिए उत्तर प्रदेश का जाटव समाज आगे बढ़ा है। तो अगर सब क्लासिफिकेशन कर भी दिया जाए, तो जब तक के सोच परिवर्तन नहीं होगा किसी भी जाति का, तब तक उस जाति का विकास नहीं हो सकता है। अगर सभी समाज को, सभी जातियों को अगर आगे बढ़ाना है, तो सब क्लासिफिकेशन से ज्यादा जरूरी है कि उन जातियों तक के बाबा साहब के विचारधारा को पहुंचाना, उन जातियों तक बाबा साहब के बुद्ध की विचारधारा को पहुंचाना। अगर वहां बाबा साहब की विचारधारा को मानते हैं, वहां बुद्ध का विचारधारा को मानते हैं, तो वह अपने आप प्रोग्रेस कर लेंगे, उनको सब क्लासिफिकेशन का जरूरत नहीं पड़ेगा। साथियों, अभी पहले सेशन में मैं देख रहा था, सब क्लासिफिकेशन को लेकर काफी बातें चल रही थी कि न्यायपालिका में इससे हो सकता है। यहाँ लोग नहीं चाहेंगे कि आप एक हो, यह चाहेंगे कि आपको एक हो, बिल्कुल नहीं चाहेंगे। तो जब यहाँ एक नहीं होना चाहेंगे, उसके लिए इन लोग अलग अलग टिकड़म लगाते रहेंगे। अलग अलग टिकड़म कैसे लगाते रहेंगे? अगर आपने देखेंगे कि पहले शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब्स कमीशन एक ही था, नेशनल कमीशन ऑफ शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब्स। इनको उन्होंने दो कर दिया, शेड्यूल कास्ट का अलग कमीशन, शेड्यूल ट्राइब्स का अलग कमीशन। उसी तरह से
बाबा साहब ने जो पूरा 6000 जातियां हैं उसको उन्होंने लगभग तीन भाग में क्लासिफाई किया है, एससी, एसटी और ओबीसी। कॉन्स्टिट्यूशन के मांग से 6000 लोगों को उन्होंने तीन इसमें क्लासिफाई किया। तो उन्होंने लोगों को जोड़ने का काम किया। उसके बाद कांशीराम जी साहब ने ये 85% से कंधा मिला के चल रही है और सामाजिक कार्य में बहुत आगे है। ऐसा हर जगह ऐसा चित्र नजर नहीं आता है। बहुत सारे जगह यानी पुरुष ज्यादा रहते हैं लेकिन मात्र 1-2 लाइन महिलाओं की रहती है या वहां भी नहीं रहती है। तो यहाँ एक तो बहुत ही वंदनीय बात है वरोरा वासियों के लिए कि यहाँ जो महिलाएं हैं वह बड़े पैमाने में हैं और वह कंधे से कंधा मिला के काम कर रही है और जागरूक कर रही है। यांना त्रिवार वंदन। विचार मंचावरील माझे गुरु आदरणीय भंतेजी धम्मसारथीजी, आदरणीय भंते बुद्ध धम्म अभिवृद्धी संमेलनामध्ये भंते राहुलजींनी आपल्या उपदेशात मार सेनेला म्हणजेच मनातील दुष्ट विचारांना कसे बाहेर काढावे याचा उपदेश दिला आणि त्याकरिता आचरण किती महत्त्वाचे आहे याचे प्रबोधन केले। सर्वांनी चांगले चांगले विषय घेतले आणि आज इथे या कार्यक्रमामध्ये खूप मोलाचं मार्गदर्शन सर्व विचारवंतांच्या मुखातून आपल्याला लाभलं। म्हणून मी काय बोलावं हा मला प्रश्न पडला तरी तुमच्या पुढ्यामध्ये एक आजच्या सर्व व्यक्तींनी जो आपल्याला जो विचार दिला त्या विचारावरच मी बोलणार आहे। सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाली, परंतु संबोधी प्राप्त करण्याच्या आधी त्यांच्या मनात जेवढे विकार होते त्या विकारांना सर्वप्रथम त्यांनी बाहेर काढले। म्हणजेच त्यांनी मारसेनेला बाहेर काढलं। मारसेना म्हणजे काय? सर्वांनी बुद्धांनी धम्म ग्रंथ वाचलाय। मारसेना म्हणजे मनातील दुष्ट विचार। सिद्धार्थांनी सर्वप्रथम या मारसेनेला मनातून बाहेर काढले, म्हणजे मनातील दुष्ट विचार त्यांनी बाहेर काढले आणि त्यानंतर दुःखमुक्तीच्या मार्गाकडे म्हणजेच संबोधी प्राप्त करण्यासाठी ते पिंपळाच्या वृक्षाखाली बसले। त्यांचा पहिला प्रयत्न होता की मनातील विकार नष्ट करणे। आज सर्वांचा एक प्रश्न येतो, जिथे कुठे गेला तर काही उपासिका वर्ग म्हणतात, काही उपासक वर्ग म्हणतात की भंतेजी मनात खूप विचाराचं वादळ चालतंय, हे आपण बाहेर काढू शकतो का? खूप चांगल्या पद्धतीने आपण बाहेर काढू शकतो हे विचाराचं वादळ। कारण की बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आचरणासाठी दिल्या की त्यांच्या आचरणामधून, बुद्ध आणि धम्माच्या आचरणामधून आपण काय करू शकतो, काय स्वतःला घडवू शकतो हे स्वतःलाच आपल्याला समजत नाही। म्हणून सिद्धार्थांनी पहिला प्रयत्न केला की त्यांच्या मनातील विकार दूर करणे आणि ते पिंपळाच्या झाडाखाली संबोधी प्राप्त करण्यासाठी म्हणजे दुःख मुक्तीचा मार्ग ते पिंपळाच्या झाडाखाली बसले। त्यांच्या मनामध्ये अनेक विचार येत होते, अनेक विकार येत होते। तसंच आपल्या मनामध्ये होते। आपल्या मनामध्ये विकार आहे तेव्हापर्यंत आपलं चित्त शुद्ध आणि पवित्र होत नाही। म्हणून सिद्धार्थांनी सर्वप्रथम आपलं चित्त पवित्र आणि शुद्ध कसं होईल तर त्याच्यासाठी सर्वात प्रथम त्यांनी आपल्या मनातील विकार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। ते पिंपळाच्या झाडाखाली बसले तेव्हा त्यांनी प्रथम प्रयत्न केला की चित्ताला शुद्ध करण्याचा केला। जेव्हा मारसेना म्हणजे दुष्ट विचार त्यांच्या मनावर प्रहार करीत होते तेव्हा सिद्धार्थ गौतमांनी
दृढ संकल्प केला की दृढ संकल्प म्हणजे काय? दृढ संकल्प म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी आव्हान स्वीकारणे. सिद्धार्थ गौतमाने दृढ संकल्प केला की माझ्या शरीरातील रक्त आणि मांस नष्ट झालं तरी चालेल, माझ्या शरीरातील मज्जा आणि अस्थिच उरल्या तरी चालेल, परंतु जेव्हापर्यंत मला संबोधी प्राप्त होत नाही, म्हणजे मला बुद्धत्व प्राप्त होत नाही, तेव्हापर्यंत मी इथून उठणार नाही, मी हे स्थान सोडणार नाही. आज इथे जो कार्यक्रम सुरू आहे, आज आपल्या समाजामध्ये बरेच जे संघटन आपले आहेत, आज आपल्या मुलं आहेत, आज आपल्या घरचं वातावरण आहे, आज आपल्या घरामध्ये आपण हा दृढ संकल्प, ही संकल्पना आम्ही विचारात आणतो काय? आज आमच्या घरामध्ये मुलांमध्ये आम्ही या संकल्पनाची बीजे, दृढ संकल्प कसं करायचं याची बीजे आम्ही त्यांच्या मुलांच्या याच्यामध्ये मनामध्ये रोवतो का? हा मुख्य प्रश्न आहे. तर जसं सिद्धार्थाने संकल्प केला की मला माझं हाड मांस नष्ट झालं तरी चालेल, मी इथे मरणाला टेकलो तरी चालेल, परंतु जेव्हापर्यंत मला दुःखमुक्तीचा मार्ग मिळत नाही किंवा जेव्हापर्यंत मला संबोधी प्राप्त होत नाही, तेव्हापर्यंत मी इथून हलणार नाही, उठणार नाही, मी हे स्थान सोडणार नाही. याप्रमाणे त्यांनी दृढ संकल्प केला. त्यांचा जो दृढ संकल्प होता की मनातील विकारांना दूर करणे, मनातील विकारांना नष्ट करणे. आता आपल्या बाबतीमध्ये जेव्हा त्यांच्या मनामध्ये विकार येत होते, तेव्हा ते स्वतःच्याच मनाला म्हणत होते की हे मान, तू मला पराजित करू शकत नाही, कारण मी जे कर्म करीत आहे त्या कर्मावरती माझी पूर्ण श्रद्धा आहे. या घटनेमधून किती मोठा विचार आपल्याला लक्षात येतो. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये, मनुष्याच्या मनामध्ये जेव्हाही ज्या गोष्टीविषयी आपण संकल्प करतो, एखाद्या गोष्टीविषयी आपण संकल्प केला, तर ज्याही गोष्टी, ज्या अडचणी त्याच्यामध्ये येतात, तर जे संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण जी कृती करतो किंवा जी पद्धत राहते, त्या कृतीवरती आपला संपूर्ण विश्वास असायला पाहिजे. आणि ज्या वेळेस त्या कृतीवरती आपला संपूर्ण विश्वास असतो, तेव्हा तो आपला दृढ संकल्प पूर्णत्वास जातो. बोलण्याचं तात्पर्य एवढं आहे की आज सर्व इथे जेवढेही अभ्यासक आले, जेवढे विचारवंत आले, सर्वांनी आज संकल्पाविषयी बोलले. सरांनी सांगितलं की मी ITI मध्ये मला ऍडमिशन नाही मिळाले, परंतु आज ते कमिशनर लेवलवर आहे. म्हणजे त्यांचा दृढ संकल्प, सरांचा दृढ संकल्प, सिद्धार्थाचा दृढ संकल्प, हा दृढ संकल्प कसा झाला की या गोष्टीसाठी त्यांनी जे कर्म करतो आपण, त्या कर्मावरती त्यांची जेव्हापर्यंत पूर्ण श्रद्धा त्याच्यावर राहत नाही, तेव्हापर्यंत कोणत्याही पद्धतीचा दृढ संकल्प आपण पूर्ण करू शकत नाही. हीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. एक, बाबासाहेब आंबेडकर हे परिवारापासून लांब राहत होते. त्यांच्या घरी दारिद्र्यता होती, बरोबर जेवण मिळत नव्हतं, अनेक समस्या बाबासाहेबांच्या जीवनात होत्या. परंतु बाबासाहेब विदेशात शिक्षण घेण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्या मनात दृढ संकल्प होता. या दृढ संकल्पामुळे त्यांचं मन एकाग्र होत होतं, कारण त्यांची त्यांच्या कर्माच्या प्रती पूर्ण श्रद्धा होती. ते ज्या विषयाचा अभ्यास करीत असत, त्या विषयाचे 13 ते 16 पुस्तकं
ते नेहमी टेबलवरती ठेवत असत आणि त्यांचा संकल्प असे की जेव्हापर्यंत हा माझा विषय पूर्ण झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही. जेव्हा मनात दृढ संकल्प असतो आणि आपल्याला कामाप्रती त्या कर्माप्रती म्हणजे त्याची श्रद्धा असते तर आपण केलेला दृढ संकल्प पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. असंच आपल्या पुण्यामध्ये एक जिवंत उदाहरण आहे, भदंत धम्म सारथीजी. एक सुंदर उदाहरण आहे. भदंत धम्म सारथीजी यांनी दृढ संकल्प केला की मी बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलाच बुद्ध धम्म मी लोकांच्या समोर मांडणार. आम्ही नेहमी कार्यक्रमाला जातो, बरेच ठिकाणी पारंपरिक बुद्धिझम सांगण्यात येते, अंधश्रद्धावाला सांगण्यात येते, परंतु आम्ही त्या दानाकडे नाही बघत किंवा आम्हाला दान मिळे की नाही मिळे. परंतु भंतेजीचा एक संकल्प असतो की मी जनतेच्या पुढ्यात ओरिजिनल कोर बुद्धिझम जो बाबासाहेबांनी सांगितलं तोच मी मांडणार. आम्ही बरेचसे भिक्षुक तिथे बसलेले असतात, परंतु आम्ही आमची भूमिका भंतेजी कधीच बदलत नाही. आणि भंतेजीचा हा संकल्पच आहे, त्यांचा एक ध्यास आहे की आंबेडकर राईट बुद्धिझम हा भारतभर पूर्णपणे त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. राईट बुद्धिझम हा राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेशातील काही भागात, तेलंगणा, पंजाब, हरियाणा या राज्यात आणि विदेशात म्हणजे कॅनडामध्ये पोहोचत आहे. भंतेजी निवड आंबेडकर राईट बुद्धिझम वरती बोलतात आणि आज कॅनडामध्ये ही भंतेजीचा तो आंबेडकर राईट बुद्धिझम लोकांना चांगल्या पद्धतीने आवडत आहे. विदेशात म्हणजे कॅनडामध्ये पोहोचत आहे. त्यांच्या या धम्म प्रशिक्षणामुळे आजची तरुण पिढी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या बुद्ध धम्माकडे आकर्षित होत आहे. नागपूर येथील दीक्षाभूमीच्या माध्यमातून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी चालवतात. त्यांचा संकल्प आहे की सेमिनरीच्या माध्यमातून प्रशिक्षित आंबेडकरवादी भिक्खू तयार करणे आणि हे काम भंतेजी चांगल्या प्रमाणे करत आहे. मीही त्या सेमिनरीचा एक विद्यार्थी आहे आणि मला एक अभिमान आहे, मला एक गर्व आहे की मी एक आंबेडकरवादी भंतेजी धम्मसारथीजी यांचा एक आंबेडकरवादी शिष्य आहे. माझं जेवढंही जीवन उरलेलं आहे हे बाबासाहेबांसाठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द बुद्ध अँड हिज धम्म ग्रंथामध्ये लिहितात की जेव्हा एखाद्या कामाच्या प्रती तुमचा दृढ संकल्प आहे, त्या कामाच्या प्रती तुमचं श्रद्धाबल तुमच्यामध्ये निर्माण होते आणि जेव्हा एका बाजूने कामाच्या प्रती श्रद्धाबल आणि दुसरीकडे कामाला पूर्ण करण्याचा दृढ संकल्प ज्यावेळेस असतो, अशा वेळेस आपल्या मनामध्ये जे बल निर्माण होते त्याला वीर्यबल असं म्हणतात. वीर्यबल आणि या वीर्यबलामुळे साहस, शूरता, वीरता निर्माण होते. म्हणजेच काही हो, मी माझा दृढ संकल्प पूर्ण करणारच अशा पद्धतीचं साहस निर्माण होते. काम करणे म्हणजेच कर्म करण्यामध्ये धम्म आहे आणि कर्मकांड करण्यामध्ये काय आहे? धर्म आहे. म्हणजेच कर्म करण्यामध्ये विचारधारा आहे आणि कर्मकांड करण्यामध्ये रिलीजन म्हणजे धर्म आहे. आपण नेहमी कर्म करीत असताना कर्माच्या प्रती जागरूक राहावे म्हणजे एकाग्र असलं पाहिजे.